नागपूर शहरात आज जनजाती सुरक्षा मंचतर्फे डॉक्टर विशाल वडवी सर यांच्याकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आपला सोबत आहे आता डॉक्टर विशाल वडवी सर. सर, आज आपण नवापूर शहरात पत्रकार परिषद आयोजित केली होती, तर त्याचा उद्देश काय होता? आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश फक्त हा 24 मेचा जो आमचा कार्यक्रम होता, जनजाती समागम म्हणून आम्ही दिल्लीला जवळजवळ 2 ते 2.5 लाख संख्येने आम्ही पूर्ण भारतभरातनं हा पूर्ण जनजाती आदिवासी समाज आम्ही घेऊन तिथं एक समागम म्हणून आम्ही तिथं एक रॅली केली होती इंडिया गेटला, काय म्हणतात आपलं लाल किल्ल्याच्या मैदानात. आणि त्याच्यासाठी खरं तर आजचं आम्ही पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही ती रॅली केली आणि आम्ही कोणतं उद्दिष्ट साध्य केलं आहे, कोणाला भेटलो आहोत आणि आमचे पुढचं नियोजन काय, हे आम्हाला पत्रकारांसमोर मांडायचं होतं. म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही घेतली होती. सर, आपण जनजाती सुरक्षा मंचाकडून अजूनपर्यंत किती आपण आंदोलन मोर्चे केलेले आहे? सर बघा सर, हे जनजाती सुरक्षा मंच म्हणून आम्ही 2005 ला गठीत झालेली एक संघटना आहे. आमची संघटना फक्त आदिवासी संस्कृती, रूढी परंपरा आणि पूजा पद्धतीचं जतन, संवर्धन आणि त्याचं जागरण या हेतूसाठी खरं तर आमची संघटना तयार झाली होती. आज तागायत आम्हाला 21 वर्ष झाले. आजपर्यंत आम्ही ठिकठिकाणी कार्यक्रम घेतलेत, आम्ही रॅलीज केल्या. आम्ही आतापर्यंत माननीय राष्ट्रपती ज्या प्रतिभा देवीसिंग पाटील जेव्हा राष्ट्रपती होत्या त्यावेळेस 27 लाख लोकांच्या सिग्नेचर सकट आम्ही व्यापन किंवा आमचं म्हणणं काय होतं ते आम्ही त्यावेळेस 2011 साली आम्ही ते राष्ट्रपतींना दिलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही विविध ठिकाणी मंडलमध्ये, कोणत्या जिल्ह्याच्या लेवलला, तालुका लेवलला आम्ही रॅली करून लोकांचं जागरण करत आहोत. आणि आता त्या गोष्टीला 21 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर आज आम्ही 150वी जयंती निमित्त, भगवान बिरसा मुंडांच्या 150वी जयंती निमित्त आम्ही दिल्ली या ठिकाणी जनजाती समागमचं आम्ही एक रॅली आयोजित केली. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आम्ही आदिवासींची दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घेऊन गेलो. सरकारकडनं म्हणजे तुमची हे अपेक्षा काय आहे, म्हणजे तुमच्या मागण्या काय आहे त्यांच्याकडनं? बघा सर, आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ज्या कोणत्या गृहस्थाने आदिवासी रूढी परंपरा, त्याचं कल्चर, त्याची पूजा पद्धती त्याने सोडून दिली आहे, ज्याला स्वतःच्या देवमोगरा माताचा प्रसाद म्हणजे हा अपवित्र आहे असं वाटतं, त्याच्यामुळे तो फेकून देतो. ज्याला देवमोगरा माताचा टिळा लावायला त्याला अपवित्र वाटतो, तो आदिवासी रूढी परंपरा मान्यच करत नाही, पूजा पद्धती मान्य करत नाही, तो माणूस आमच्या दृष्टीने आदिवासी नाही. आणि अशा माणसाला, आदिवासीला भेटणारं जे काय आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्या माणसाला भेटायला नको, अशी आमची जनजाती सुरक्षा मंच म्हणून आमची मागणी आहे. जर तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर तो तुमच्या पुढील स्वरूप म्हणजे काय असणार? बघा सर, आज आमचं संस्कृती धोक्यात आहे आणि आम्हाला ती संस्कृती आमची वाचवून ठेवायची आहे, टिकवायची आहे. त्या दृष्टीने आम्ही जागरण तर करणारच आहोत लोकांचं, कारण की कोणतेही आंदोलन हे लोकांच्या जागरणाने, त्यांच्या जी इच्छा आहे त्याच्यानुसार ते होतं. त्यामुळे लोकांचं जागरण तर आम्ही करणारच आहोत. त्या दृष्टीने आम्ही सरकारला ही मागणी पण करणार आहोत. वेगळ्या वेगळ्या रॅली, वेगळे वेगळे आंदोलन या स्वरूपातनं आम्ही आंदोलन करणारच आहोत. आतापर्यंत आम्ही सॅटिस्फाईड आहोत. सरकारने, माननीय गृहमंत्री, माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शांत चित्ताने आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्यांचं आमच्या दृष्टीने आम्हाला जो काय अनुभव आला त्या दृष्टीने त्यांना काही आमचं म्हणणं रास्त नाही असं वाटत नाही. त्यांना पण मान्य आहे की हे खरंच आहे. आदिवासी रूढी परंपरा जर वाचवायची असेल, म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतो, त्यांना आम्ही एक उदाहरण दिलं. 2003 साली अरुणाचल प्रदेशमध्ये फक्त 3% आदिवासी होते. आज काय म्हणतात ख्रिश्चन होते 3%. आज 2026 साली त्याचं प्रमाण जवळजवळ 30% पर्यंत गेलेलं आहे. जर हे असंच चालत राहिलं तर आदिवासी पूर्ण नाहीसा होईल, आदिवासी संस्कृती नाहीशी होईल, म्हणजे आदिवासीच नाहीसा होईल. आणि आदिवासीचं सेव्ह टायगर सेव्ह ट्रायबल असं प्रकारचं स्लोगन देण्याची वेळ आली आता. आणि त्याच्यामुळे आम्ही ते आमचं म्हणणं आम्ही तिथं मांडलं
आणि आम्हाला आशा आहे की लवकरच सरकार सहानुभूतीने तो विचार करून आदिवासींना वाचवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करतील. आणि आमची मागणी जी आहे की ज्या माणसाने आदिवासी देवदेवतांना सोडून दिले तेव्हा आदिवासी नाही आणि त्याचं आरक्षण काढून घेण्यात यावं, ही मागणी लवकरच सरकार मान्य करेल असं आम्हाला वाटतं. तर हे आपला सोबत होते डॉक्टर विशाल वडवी सर. मी लोक पुढारी न्यूज चॅनल, सोहेब शेख, नवापूर.